नमस्कार. आज आपण 6व्या महिन्याचा योगा बघणार आहोत. 6व्या महिन्याचा योगा हा 3 टप्प्यांमध्ये आहे. मानेशी निगडित, डोळ्यांशी निगडित आणि गालाशी निगडित. या महिन्यात जसं आपण इंट्रोडक्टरी सेशनला बघितलं आहे, तर हळूहळू गर्भाचा आकारमान जसा वाढत जातो, मणक्यांवर आता प्रेशर यायला सुरुवात होऊन जाते व सगळ्यात पहिले जे मणक्यांवर प्रेशर येते ते मानेच्या ठिकाणी आपल्याला जाणवते. म्हणून मान अवघडून येणं, मानेचा आणि पाठीचा वरचा भाग अवघडून येणं व दुखणं. तर आपल्या रेग्युलर रुटीनमध्ये आपल्याला कुठेही मान दुखणं, त्याच्यामुळे काही पेन किलर्स घ्यावं लागणं किंवा कुठल्या औषधांवर अवलंबून राहावं लागणं हे होऊ नये म्हणून आपण 6व्या महिन्यापासून पुढे मानेशी निगडित, डोळ्यांशी निगडित आणि गालाशी निगडीतचे योगा करणार आहोत. तर पहिले आपण आता मानेशी निगडीतचे बघूया. मानेचे करताना आपल्याला मान रिलॅक्स पोश्चरमध्ये ठेवायची आहे, म्हणून आपण रिलॅक्स पोझिशनमध्ये बसणार आहोत. पाय लांब करून आणि दोन्ही हात मागे रिलॅक्समध्ये, म्हणजे आपण मान कम्फर्टेबली पुढे मागे व सर्व दिशांनी फिरवू शकू. पहिला त्याच्यामध्ये मान पुढच्या मागे झुकवून हनुवटी जी आहे ती पुढे टच करायची आहे व 5 सेकंदापर्यंत होल्ड करून ठेवायचं आहे. 1 2 3 4 5 आणि मग मागे 1 2 3 4 5. परत पुढे 1 2 3 4 5. मागे 1 2 3 4 5. असं पुढे 5 वेळा आणि मागे 5 वेळा. आता लॅटरल रोटेशन. उजवीकडे मान फिरवायची आणि होल्ड करून ठेवायचे 5 काउंट्स. 1 2 3 4 5. पुन्हा सेंटर, मग लेफ्ट साइड 1 2 3 4 5. पुन्हा सेंटर. असं उजवीकडे 5 वेळा आणि डावीकडे 5 वेळा आणि 5-5 सेकंदापर्यंत होल्ड करून ठेवणं. हा झाला दुसरा एक्सरसाइज. तिसरा जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला मान टच करायची आपल्या खांद्यांना. तर 1 2 3 4 5. पुन्हा सेंटर आणि लेफ्ट साइडला 1 2 3 4 5. पुन्हा सेंटर. असं 5 वेळा उजव्या बाजूला मान टेकवायची, 5 वेळा डाव्या बाजूला मान टेकवायची आणि 5 सेकंदापर्यंत होल्ड करून ठेवायचं आहे. पुढचा आपण बघूया आता चौथा एक्सरसाइज. त्याच्यामध्ये जे आहे मान आपल्याला रोटेट करायची आहे क्लॉकवाईज डायरेक्शननी आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी. हळूवार मान फिरवायची. 360 डिग्रीजने आपली मान पूर्ण फिरली पाहिजे. तुम्ही आता जर बघत असाल मी एक्सरसाइज करताना डोळे बंद केले आहे. काही जणींना मानेचे एक्सरसाइज करताना थोडंसं चक्कर आल्यासारखं किंवा हल्ल्यासारखं जाणवतं. डोळे बंद करून केले तर हे जाणवणार नाही. डावीकडे रोटेशन. क्लॉकवाईज 5 वेळा आणि अँटी क्लॉकवाईज 5 वेळा. त्यानंतर 5वा जो एक्सरसाइज आहे त्याच्यामध्ये आपल्याला मान लॅटरली रोटेट करायची आणि जसं आपण पहिला केला होता हनुवटी पुढच्या बाजूला टच करून, तर तसं टच करून 5 सेकंदापर्यंत होल्ड करायचं आहे. 1 2 3 4 5 आणि मागे 1 2 3 4 5. असं राईट लॅटरल डायरेक्शननी खाली आणि वर 5-5 वेळा. तसंच लेफ्ट लॅटरल रोटेशन मध्ये 1 2 3 4 5 आणि मग मागच्या बाजूला 1 2 3 4 5. हे झाले मानेशी निगडीतचे 4 एक्सरसाइजेस.
पुढे जे आता आपण बघणार आहोत डोळ्यांशी निगडीतचे 5 एक्सरसाइजेस. जनरली ह्या महिन्यापासून पुढे डोळ्यांवर ताण येणे किंवा डोळे थकल्यासारखे होऊन जाणं, त्यासाठी आपण डोळ्याशी निगडीतचे एक्सरसाइजेस ह्या महिन्यात बघणार आहोत. तर साधं सुखासन किंवा मांडी घालून आपल्याला बसायचं आहे. आता तुम्हाला लक्ष देताना माझ्या डोळ्यांकडे, डोळ्याच्या बुबुळांकडे लक्ष द्यायचं आहे. तर पहिला जो एक्सरसाइज आहे त्याच्यामध्ये आपल्याला डोळ्याची बुबुळं वर आणि खाली असे फिरवायचे आहेत. तर डोळ्याची बुबुळं वर 1 2 3 4 5 आणि मग डोळ्याची बुबुळं खाली 1 2 3 4 5 असं 5 वेळा वर आणि 5 वेळा खाली. डोळ्याची एक्सरसाइज करताना देखील हळूवार करायचे आहेत, घाई गडबड करायची नाही, नाहीतर डोळे दुखण्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो आहे. सेकंड जो एक्सरसाइज आहे त्याच्यामध्ये डोळ्याची बुबुळं उजव्या बाजूला न्यायची आहेत. 1 2 3 4 5 मग पुन्हा सेंटर आणि मग लेफ्ट 1 2 3 4 5. इथे कुठेही आपल्याला मानेच्या हालचाली करायच्या नाहीत, फक्त डोळ्याची बुबुळं उजव्या बाजूला 1 2 3 4 5 सेंटर आणि मग डाव्या बाजूला 1 2 3 4 5. हा झाला डोळ्यांचा दुसरा एक्सरसाइज. तिसऱ्यामध्ये आपल्याला स्लॅंटिंग डायरेक्शननी डोळ्याच्या बुबुळांची हालचाल करायची, म्हणजे राईट लॅटरल अपवर्ड्स 1 2 3 4 5 मग त्यानंतर लेफ्ट डाउनवर्ड्स 1 2 3 4 5 पुन्हा एकदा 1 2 3 4 5 त्यानंतर 1 2 3 4 5. आता आपल्याला डावीकडून अपवर्ड्स, लॅटरल अपवर्ड्स आणि राईट डाउनवर्ड्स असं हे करायचं आहे. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5. तर ह्याचं हे स्लॅंटिंग डायरेक्शननी आपल्याला अपवर्ड्स आणि डाउनवर्ड्स असे बघायचे आहे. हा झाला चौथा. पाचव्यामध्ये आपल्याला जे आहे डोळे गोलाकार फिरवायचे आहेत. जसे आपण मान गोलाकार फिरवली होती, आता डोळे पण आपल्याला 360 डिग्रीचे. तर मी जनरली बोटाचा वापर करून करायला सांगते, म्हणजे खूप फास्ट आपले डोळे फिरणार नाही, नाहीतर थोडी अंधारी आल्यासारखं, डोळे जड पडल्यासारखं किंवा डोळे दुखू शकतात. तर त्याच्यामध्ये आपल्याला 10 काउंट्समध्ये 1 राउंड कंप्लीट करायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. हा झाला क्लॉकवाईज. आता अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. तर क्लॉकवाईज डायरेक्शननी बुबुळं फिरवायचे आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी फिरवायचे. 5 वेळा क्लॉकवाईज, 5 वेळा अँटी क्लॉकवाईज. त्यानंतर डोळ्याचं शेवटचं जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला डोळे घट्ट बंद करून 5 सेकंदापर्यंत होल्ड करायचं आहे आणि रिलॅक्स करायचं आहे. त्याच्यामुळे डोळ्याचे जे मसल्स आहेत, स्नायू आहेत, ते स्ट्रेच होणार आहे आणि मग रिलॅक्स होणार आहेत. तर डोळे घट्ट बंद, होल्ड इट फॉर 5 काउंट्स. 1 2 3 4 5 रिलॅक्स. पुन्हा एकदा डोळे घट्ट बंद. 1 2 3 4 5 आणि रिलॅक्स. तसं 5 वेळा डोळे घट्ट बंद करणं आणि डोळे रिलॅक्स करणं. हे झाले डोळ्याशी निगडीतचे 5 एक्सरसाइजेस.
आता आपल्याला बघायचे आहेत गालाशी निगडीतचे एक्सरसाइजेस. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं इंट्रोडक्टरी सेशनच्या वेळेस की ह्या महिन्यात बाळाचं कलर डेव्हलपमेंट होते आणि साधारणतः ह्या महिन्याच्या एंडपर्यंत बाळाची स्किन डेव्हलपमेंटचं पण जे काम आहे ते पूर्ण होत येतं. त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावर रिफ्लेक्ट होताना स्किन सॅग होऊन जाणं, लूज पडल्यासारखी होणं, त्याच्यानंतर टोन नसणं किंवा मेंटेन न राहणं, हे प्रॉब्लेम्स जनरली आपण आता ह्या महिन्यापासून पुढे फेस करतो. तर आपली त्वचा, स्पेसिफिकली चेहऱ्याची त्वचा चांगली राहिली पाहिजे, टोन व्यवस्थित राहिला पाहिजे, याच्यासाठी आपण गालाशी निगडीतचे योगा या महिन्यात करतो. तर त्यामध्ये पहिला जो आहे त्याच्यामध्ये हवा आतमध्ये ओढून गाल ब्लो आउट करून ठेवणं, जसं हनुमानाचं मुख आहे त्याप्रमाणे आपण करणार आहोत. तसं हवा ब्लो इन करून आपण 5 सेकंदापर्यंत होल्ड करून ठेवणार आहे आणि मग रिलॅक्स. पुन्हा एकदा हे जे इकडचे सगळे मसल्स आहेत त्यांना स्ट्रेच आणि मग रिलॅक्स. दुसरा जो एक्सरसाइज आहे त्याच्यामध्ये आपण राईट साईडला फेशियल मसल्स मूव्ह करणार आहे आणि मग त्याच्यानंतर लेफ्ट साईडला फेशियल मसल्स मूव्ह करणार आहे. त्याच्यामुळे त्या स्पेसिफिक मसल्सला ताण बसून आपल्याला आपल्या चेहऱ्याच्या मसल्सचा टोन व्यवस्थित ठेवायसाठी नक्कीच मदत होणार आहे. तर आता तसंच लेफ्ट साइड, पुन्हा एकदा तर उजव्या बाजूला 5 वेळा आणि डाव्या बाजूला 5 वेळा. हे झाले गालाशी रिलेटेडचे 2 एक्सरसाइजेस. आता आपण एकदा क्विक रिव्हिजन घेऊया मानेशी निगडीत, डोळ्यांशी निगडीत आणि गालाशी निगडीतचे योगांचं. मानेशी निगडीतच्या याच्यामध्ये हात मागे रिलॅक्स आणि आपण वन 2 3 4 5 1 2 3 4 5 हा झाला पहिला. सेकंड 1 2 3 4 5 1 2 3 4 5 असं उजवीकडे 5 वेळा, डावीकडे 5 वेळा. तसंच पहिलं देखील पुढे 5 वेळा, मागे 5 वेळा. हा झाला दुसरा एक्सरसाइज. तिसऱ्या एक्सरसाइज मध्ये आपण मान टच करतो. 1 2 3 4 5 आणि 1 2 3 4 5 असं उजवीकडे 5 वेळा, डावीकडे 5 वेळा. त्यानंतर चौथा जो एक्सरसाइज आहे त्याच्यामध्ये आपण लॅटरली स्लॅंटिंग डायरेक्शन मध्ये 1 2 3 4 5 1 2 3 4 5 असं राईट लॅटरल डायरेक्शननी पुढे 5 वेळा, मागे 5 वेळा. तसंच लेफ्ट लॅटरल डायरेक्शननी पुढे 5 वेळा आणि मागे 5 वेळा. असं राईट आणि लेफ्ट डायरेक्शननी 5-5 वेळा करायचं आहे. त्यानंतर जो 5वा एक्सरसाइज आहे त्याच्यामध्ये नेक रोटेशन. क्लॉकवाइज डायरेक्शन 5 वेळा आणि अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन 5 वेळा. हे झाले मानेशी निगडीचे 5 एक्सरसाइजेस. आता आपण बघूया रिव्हिजन डोळ्याशी निगडीचे योगांचे. ताठ मान, समोर नजर आणि फक्त डोळ्याच्या बुबुळांची हालचाल
वर 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 असं डोळ्याच्या बुबुळांची वर आणि खाली हालचाल 5-5 वेळा. सेकंड उजवीकडे 1 2 3 4 5, त्यानंतर डावीकडे 1 2 3 4 5, मान स्थिर. तिसऱ्या मध्ये आपण स्लॅन्टिंग डायरेक्शन मध्ये डोळ्यांच्या हालचाली करणार आहोत. 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 असं राईट अपवर्ड डायरेक्शननी 5 टाइम्स आणि लेफ्ट डाउनवर्ड डायरेक्शन 5 टाइम्स. त्यानंतर लेफ्ट अपवर्ड 1 2 3 4 5 आणि राईट डाउनवर्ड्स 1 2 3 4 5 असं राईट अपवर्ड 5 टाइम्स, लेफ्ट डाउनवर्ड 5 टाइम्स, लेफ्ट अपवर्ड 5 टाइम्स, राईट डाउनवर्ड 5 टाइम्स. तर आपण क्रॉस डायरेक्शन्सनी बघणार आहोत 5 वेळा इच. त्यानंतर क्लॉकवाईज डायरेक्शन जी आहेत आपण बुबुळांची करणार आहोत, त्याच्यामध्ये बोटाचा वापर करणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. हे झाले चौथा एक्सरसाइज. पाचव्यामध्ये आपण डोळे घट्ट बंद करणार आहे आणि रिलॅक्स करणार आहे. 1 2 3 4 5 रिलॅक्स. पुन्हा एकदा 1 2 3 4 5. हे झाले डोळ्याशी निगडीतचे 5 एक्सरसाइजेस. आता गालाशी निगडीतचे बघूया. त्यात 2 एक्सरसाइजेस आहेत. तर पहिला असं आपण 5 वेळा करणार आहे. उजवीकडे गालाचे मसल्स फिरवणं आणि डावीकडे गालाचे मसल्स फिरवणं असं आपण प्रत्येकी 5-5 वेळा करणार आहोत. हे जे 3 टप्प्यांमधले 6व्या महिन्याचे योगा आहेत, तुम्ही 3 टप्प्यांमध्ये सेपरेटली देखील करू शकता आहात. दिवसात कुठल्याही वेळी तुम्ही फक्त 5 मिनिटाचा जेव्हा गॅप असेल तुमचं ऑफिस गोईंग किंवा तुमच्या घरच्या रुटीनमध्ये, तेव्हा तुम्ही शांत एका ठिकाणी बसून मानेचे योगा करून घेऊ शकता आहात. त्यानंतर वेगळ्या टप्प्यामध्ये तुम्ही डोळ्याशी निगडीतचे करून घेऊ शकता आहात आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्ही गालाचे देखील सेपरेट करू शकता आहात. किंवा आपण जे आपलं डेली रुटीन ठरवून दिलेलं आहे त्यामध्ये आपण सुरुवात मेडिटेशननी करणार, त्याच्यानंतर 4th मंथचा योगा, 5th मंथचा योगा, त्यानंतर हा जो आत्ता शिकवला तो 6th मंथचा योगा आणि मग त्याच्यानंतर शवासन आणि गर्भासोबत संवाद. हा क्रम तुम्ही आता इथून पुढे फॉलो करू शकता आहात. धन्यवाद.